चला तर मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून महिनाभर टिकणारी खुसखुशीत रेसिपी बनवतोय। मुलांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, मधल्या वेळेत काही ना काही खायला हवं असतं। तर या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ जर बनवून ठेवला तर त्यांच्या छोट्या भुकेसाठी आयत्या वेळी तुम्ही त्यांना हा खायला देऊ शकता। करायला खूप सोपं आहे, चला तर करायला घेऊया। यासाठी इथे मी सुरुवातीलाच घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। यानंतर यामध्ये घालायचं 1 वाटी पिठी साखर, साधी साखर सुद्धा घेऊ शकता, पण पिठी साखर घातली यामध्ये तर लगेचच ती विरघळते। मिक्स करून घेऊया व्यवस्थित, ही बघा या पद्धतीने। आणि आता हे दूध आहे हे एका बाजूला वेगळं ठेवून देऊया। आता पुढची तयारी करायला घेऊया। यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, यामध्ये घालायचं आपल्याला चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ। तर सुरुवातीला मी 1 वाटी घेतलं आणि त्यानंतर हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यानंतर इथे 2 मोठे चमचे रवा घेतलाय, रवा बारीक घेतलाय। तुमच्याकडे जाडा असेल तर तो मिक्सरला फिरवून नंतरच यामध्ये घाला। यानंतर घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी बेसन। आता सारख्याच वाटीने आपल्याला घालायचं अर्धी वाटी किसलेलं डेसिकेटेड कोकोनट असतं ना रेडीमेड, ते घातलेलं आहे। तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा यामध्ये घालू शकता। यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, जास्त मिठाचा वापर नाही करायचा। हा पदार्थ अळणी लागू नये यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। यानंतर दूध आणि साखर जे आपण भिजवत ठेवलं होतं ते एका वाटीमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। हे बघा 1 वाटी भरून आपलं हे साखर घालून घेतलेलं दूध आहे। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुकामेवा। तर बारीक चिरून घेतलेला सुकामेवा घातलाय, काजू बदाम तुमच्याकडे जो आहे तो घालू शकता। इथे फक्त काजू किंवा फक्त बदामाचे तुकडे घालू शकता। यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे तूप। तर इथे तूप घालताना हे घट्ट जसं तूप घ्यायचं, 1.5 चमचा इथे मी तूप घातलेलं आहे। यानंतर साखर घातलेलं दूध घालायचं आणि आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना थोडं थोडं साखरेचं दूध घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। आणि पीठ मळून घ्यायचं, एकदम पातळ झालं तर ते व्यवस्थित आपला पदार्थ आहे तो बनणार नाही, यासाठी थोडं थोडं दूध घालायचं आहे। तर मला हे 1 वाटी साखर घातलेलं दूध लागलेलं आहे। एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं, एकदम पातळ मळायचं नाही। आता तूप घालताना सुद्धा यामध्ये प्रमाणातच घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर हा पदार्थ आहे तो व्यवस्थित बनणार नाही। व्यवस्थित हे बघा मळून घेतलेलं आहे, छान असं पीठ मळलंय। जास्त याला रगडून सुद्धा मळायचं नाही, हलक्या हाताने या पद्धतीने असं हे मळून घ्यायचं आहे। तर हे बघा चांगलं असं मळून घेतलेलं आहे। आपण चपातीसाठी कसं नरम मळतो ना त्या पद्धतीचं नाही, असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। यानंतर आपण काढून घेऊया आणि हलक्या हाताने परत एकदा मळून घेऊया। आपण मस्त गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स बनवतोय। हे बिस्किट्स आहेत ते महिनाभर टिकतात। मुलांना सध्या उन्हाळी सुट्टी सुरू आहे, मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही हवं असतं, तर बाहेरून मैद्याचे बिस्किट्स आणून देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असे हे सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट्स बनवू शकता। तर या पिठाचे मी असे 2 भाग केलेले आहेत। यानंतर याला आपण शेप द्यायचा आहे। शेप देण्यासाठी तुम्ही गोल आकारामध्ये बिस्किट्स बनवू शकता किंवा असे ओव्हल शेपमध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे बिस्किट्स बनवू शकता। आता याला शेप देऊन घेऊया, असा लांबट आकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे। मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला तुपाचं प्रमाण जास्त घालायचं नाही, जास्त जर तूप झालं यामध्ये हे बिस्किट्स तळताना वितळतील। आपण हे बिस्किट्स तळून बनवतोय, अजिबात ओव्हनचा वापर करत नाही किंवा अजिबात इनो किंवा सोड्याचा सुद्धा वापर करत नाही, तरी देखील ही बिस्किट्स खूप छान बनतात। हे बघा या पद्धतीने असा शेप दिलेला आहे, मस्त असा आपण लांबट अशा आकारामध्ये हे बिस्किट्स बनवतोय। खूप खुसखुशीत बनतात, चवीला खूप छान लागतात मंडळी। असं सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर असे लहान लहान आकारामध्ये हे बिस्किट्स आहेत कापून घ्यायचे। याचं टेक्स्चर पाहू शकता, मस्त असं याला टेक्स्चर आलेलं आहे। जास्त मोठ्या आकारात कापायचे नाही, या पद्धतीने असे हे कापून घ्यायचे। एकत्रच बनवून ठेवले ते तळायला सुद्धा सोपे जातात। हे बघा एवढ्या साईजमध्ये हे कापून घेतलेत। आता तुमच्याकडे शेपर असेल तर त्याने तुम्ही या बिस्किट्सना शेप देऊ शकता किंवा गोल आकारामध्ये कापू शकता। हे बघा याला किती मस्त असे लेयर आलेले आहेत, मस्त असे दिसत आहेत। सुकामेवा घातल्यामुळे अजूनही छान दिसतात।
सगळे हे वेगवेगळे करून घेऊया आपण आणि थोडंसं असं हाताने सेट करून घ्यायचं. मस्त झालेत हे बिस्किट्स. हे बघा छान असे सेट झालेत. व्यवस्थित असे दाबून सेट करून घ्यायचे. सगळे मी हे बनवून घेतलेले आहेत. यानंतर हे बिस्किट्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तळण्यापूर्वी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्या तेलामध्ये हे बिस्किट्स सोडायचे आहेत. एकत्र जास्त सोडायचे नाहीत, थोडेसेच म्हणजे थोडे थोडे यामध्ये घालायचे आणि तळून घ्यायचे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. फास्ट गॅस करायची नाही. फास्ट केलं तर ते करपतील आणि लो गॅस फ्लेम असेल तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन हे बिस्किट्स आहेत ते तेलकट बनतील, जास्त तेल पितील. यासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बिस्किट्स आहेत ते चांगले रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. एका बाजूने छान असे 2-3 मिनिटात तळले जातात. त्या कलर बदलायला लागतो. त्यानंतर याला असे हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहेत. हे बघा अजिबात हे सुटत नाहीत, म्हणजे असे मोकळे होत नाही. छान असे बांधले गेलेले आहेत बिस्किट. मस्त असे सेट झालेले आहेत. कुठेही सुटसुटीत झालेले नाहीत, मोकळे झालेले नाहीत. शिवाय ह्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. चवीला सुद्धा खूप छान लागतात. मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा असे घरच्या घरी तुम्ही असे हे बिस्किट्स बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळी मुलांच्या छोट्या भुकेसाठी, मुलांसाठी काय मोठ्यांसाठी सुद्धा हे खाण्यासाठी खूपच परफेक्ट आहे. पाहू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे. काढून घेऊया. बाकीचे सुद्धा सगळे बिस्किट्स काढून घ्यायचे आहेत आणि उरलेले जे पिठाचा गोळा होता ना त्याचे सुद्धा मी बिस्किट्स बनवून घेतले. आता ते सुद्धा मी तळून घेते. मस्त असे खुसखुशीत बनतात. गव्हाच्या पिठाचे बनवले असल्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहे. मैद्याचे नको असतील तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. करायला खूप सोपे आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. खूप कमी साहित्यात, घरच्याच साहित्यामध्ये आपण हे बिस्किट्स बनवलेले आहेत. शिवाय जास्त वेळसुद्धा याला लागत नाही. सगळे बिस्किट्स मी हे बघा तळून घेतलेले आहेत. मस्त असा याला रंग आलेला आहे, पाहू शकता. मंडळी तुम्ही कधी असे हे बिस्किट्स बनवले आहेत का? बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. पहा हे मस्त खुसखुशीत झालेले आहेत. आता हे थोडेसे गरम आहेत, पण जसजसे थंड होत जाणार ना तसतसे हे अजून खुसखुशीत होणार. पाहू शकता किती छान असे याला लेअर आलेले आहेत. मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.